कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आलाय। बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे। तसेच वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले। दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर तर पायथ्याशी ईदगाह ही हिंदू मुस्लिम धर्माची धार्मिक स्थळे आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लिम समाजात वाद सुरू आहे। हिंदू संघटनांचा दावा आहे की येथे मूळ दुर्गा देवीचं मंदिर आहे, तर मुस्लिम समाज बांधव म्हणतात की ईदगाह आहे। हा वाद न्यायप्रविष्ट आहे। मात्र शिवसेना गेल्या 50 वर्षांपासून याच कारणास्तव आंदोलन करते। गेले काही वर्ष दोन्ही शिवसेना इथे आंदोलन करताना दिसून आले होते, तर यावर्षी भाजप देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे। दुर्गाडी इथे बकरी ईदच्या वेळेला जो नमाज असतो त्यावेळेला हिंदू संघटनांतर्फे घंटा आंदोलन केलं जातं, घंटानाद आंदोलन केलं जातं आणि आपल्याला कल्पना आहे की आपण त्यांना इथे ह्या लाल चौकीच्या पाशी आपण त्यांना अडवतो। आपण बघितले असेल, आम्ही तयारी चांगली केलेली आहे। आम्ही त्यासाठी पुरेशी व्यवस्था केलेली आहे, चांगले बंदोबस्त पण लावलेला आहे। जे काही रस्ते आहेत त्याप्रमाणे ट्रॅफिक डायव्हर्ट केलेली आहे आणि ती इथून छत्रपती शिवाजी चौकातून शिवाजी महाराज चौकातून ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। तर याच परिसरातून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आज किती वाजता या दोन्ही पक्षांकडून आंदोलन केलं जाणार आहे? काय स्वरूप असणार आहे आंदोलनाचं आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कशी खबरदारी घेतली जाते? माधवी, 7:30 वाजताची नमाज आहे आणि 7:30 वाजता नमाज अदा करण्यासाठी इथून अगदी हाकेच्या अंतरावर जो दुर्गाडी किल्ला आहे त्या ठिकाणी मुस्लिम बांधव जमणार आहेत आणि त्याचाच विरोध जो आहे तो करण्यासाठी शिवसेना आणि भाजप याच ठिकाणी आंदोलन करणार। ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे म्हणून इथे छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या संपूर्ण विभागाला पोलिसांनी अक्षरशः कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे आणि प्रत्येक रस्ता जो दुर्गाडी किल्ल्याजवळ जातो, मग हा लाल चौक असेल किंवा दुसरा जो रस्ता आहे त्या दुसऱ्या रस्त्यावर देखील अशाच प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि कोणालाही या बॅरिकेड्सच्या पुढे जाऊ दिलं जाणार नाही आहे। कोणालाही हा रस्ता क्रॉस केला जाऊ देणार नाही आहे, कारण जर हा रस्ता क्रॉस केला पुढे गेले तर अगदी जवळच हे मुस्लिम बांधव जे आहेत ते आज बकरी ईदच्या निमित्ताने नमाज अदा करणार आहेत। हा जो वाद आहे तो 1982 पासून खरं म्हणजे सुरू झालेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केल्यामुळे हा वाद जो आहे तो तेव्हाचे जे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते आनंद दिघे शिवसेनेचे, त्यांनी इथे घंटानाद आंदोलन सुरू केलं। जवळपास 50 पेक्षा जास्त वर्ष झालेली आता आणि शिवसेना, मग आता दोन्ही शिवसेना ज्या आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट, या दोन्ही शिवसेना या गेल्या वर्षीपर्यंत इथे आंदोलन करत होत्या। घंटानाद आंदोलन त्यांचं सुरू असतं, पण आज यावर्षी भाजप देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यामुळेच पोलीस जे आहे ते प्रत्येक ठिकाणी इथे बंदोबस्त जो आहे तो वाढवत आहेत। किमान 500 पेक्षा जास्त पोलीस हे सध्या कल्याणच्या या रस्त्यांवर आहेत आणि ड्रोन असेल किंवा वेगवेगळे जे हायटेक उपकरणं आहेत त्यांचा देखील इथे त्या आधाराने देखील इथे सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात येते आहे। कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येते आहे आणि अप्पर पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि पूर्णतः हा जो आजचा दिवस आहे त्या एका दिवशी कल्याणच्या दुर्गाडी भागामध्ये मोठा बंदोबस्त लावला जातो, कारण दोन समाज जे आहेत ते एकमेकांच्या समोर आल्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतो। पण जिल्हा प्रशासनाने देखील इथे आवाहन केलेलं आहे की कोणीही अनुचित प्रकार करू नये, कारण आजचा एकच दिवस जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी हिंदूंना प्रवेश बंदी करण्यात येते, कारण दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव येतात आणि बकरी ईदच्या निमित्ताने त्या ईदगाहवर त्या ठिकाणी जाऊन नमाज अदा करतात। त्यामुळे हा जो जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे त्याचाच विरोध दोन्ही शिवसेनेकडून केला जातो आणि हनुमान चालीसा पठण करून यावर्षी भाजप देखील हा विरोध करणार आहे। म्हणूनच मोठा बंदोबस्त आतापासून लावण्यात आलेला आहे। माधवी, नक्कीच अक्षय, आजच्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच, तू याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।